विनंती आहे की ते आपण जे वाटप करताय ते थोडं थांबवा, साहेबांना ऐकूया आपण. रायगड जिल्हा मंडप डेकोरेशन असोसिएशन अंतर्गत कर्जत तालुका या तालुक्याचे सर्व पदाधिकारी, विशेष करून उदय आणि आमचे रायगड जिल्हा राज्य प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष, आमचे बंधुतुल्य मित्र कालदास भिंगारे, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित महाराष्ट्राचे आमचे उपाध्यक्ष राहुल मनोत, पिंपरी चिंचवड राज्य प्रतिनिधी नंदकिशोर तोवर, मावळ मुळशी राज्य प्रतिनिधी नितीन गवळी, पिंपरी चिंचवडचे सर्व पदाधिकारी, कर्जत तालुक्याचे सर्व पदाधिकारी, रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, विशेष करून माता भगिनी आणि माझे सर्व व्यवसाय बंधू, मंडपम हे एक प्रदर्शन नसून हे आपल्या व्यवसाय बंधूंची एक ताकद म्हणलं तर चुकीचं नाही. आणि यासाठी महाराष्ट्र दौरा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथे मीटिंग करणं, सगळ्यांशी संभाषण करणं, संघटनेचं महत्त्व समजून सांगणं, यासाठी आम्ही आत्ता परवा रायगड रोह्याला होतो. उदय आणि आम्ही इथूनच तिथं मीटिंगला गेलो. तिथेही छान मीटिंग झालेली होती आणि तिथंच ठरलं की माझ्या मते 18 तारखेला की कर्जतला पण मीटिंग झालेली नाही, आपण कर्जतला मीटिंग घेऊ. म्हटलं ठीक आहे. आता मंडपमचं ऑलरेडी काम चालू झाले, भूमिपूजन चालू झालेलं आहे, त्याचं काम चालू आहे. 7, 8, 9 मार्च मंडपम म्हणजे काय, बरेच लोक आले असतील रायगड जिल्ह्यातली माझ्या मते ह्या प्रदर्शनासाठी. पहिल्यांदा मी संघटना काय, आपले 2-4 व्यवसाय बंधू भगिनींचे प्रश्न होते त्याचेही उत्तर देईन. ऑल 10 डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र ही संघटना 7 वर्षापूर्वी महाराष्ट्रात स्थापन झाली. ऑल इंडिया 10 डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन ही रजिस्टर्ड संघटना गेले 28 वर्ष जवळजवळ 27 राज्यात कार्यरत आहे आणि महाराष्ट्रात 7 वर्षापूर्वी ही स्थापन झाली. ही संघटना स्थापन करताना महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आदरणीय दुडू पुरोहित हे नांदेडवरून आहेत. त्यांनी हे प्रत्येक जिल्ह्यातले राज्यप्रतिनिधी निवडले. पहिली मीटिंग मुंबईला झाली आणि तिथं आकार एक्झिबिशन म्हणून गुजरातची एक कंपनी आहे, ते आमचे ऑल इंडियाचंही दिल्लीला आणि आता नॉयडाला प्रदर्शन भरवतं. तसंच त्यांनी 7 वर्षापूर्वी गोरेगावला प्रदर्शन हे भरवलेलं होतं. त्या ठिकाणी आम्ही मीटिंगला गेलो. पहिलीच मीटिंग होती आमची. कोण कुणाला ओळखत नव्हतं. महाराष्ट्राचे जे सर्व राज्यप्रतिनिधी आहेत ते तिथे ओळख झाली. प्रदर्शन बघितलं. कोल्हापूरहून आम्ही जवळजवळ 60-70 लोक त्या मीटिंगसाठी गेलेलो होतो. कोल्हापुरात पण असं एक प्रदर्शन व्हायला पाहिजे ही पहिल्यापासून इच्छा होती, परंतु असं काय कुठं मिळते हे आम्हाला काय समजत नव्हतं. ते प्रदर्शन बघितल्यानंतर येतानाच आमचं निश्चित झालं काहीही करून कोल्हापूरला हे करायचं. कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशन हे गेल्या 48 वर्षापूर्वी रजिस्टर संघटना आहे. 48 वर्षापूर्वीची रजिस्टर संघटना आहे. तर ते ठरल्यानंतर आम्ही सर्वजण कामाला लागलो. स्टॉल कसे गोळा करायचे, कोणाकडे जायचे, काही कल्पना नव्हती. पूर्ण ब्लँक होती. आमची एक टीम
संपूर्ण भारतभर दौरा करून जवळजवळ 20 दिवसाचा हा दौरा करून 85 ते 90 स्टॉल गोळा केलेले होते. मंडप उभारणे असेल, जनरेटर असेल, लाईट असेल, म्हणजे त्या प्रदर्शनासाठी जे काय लागते ते जिल्हा संघटनेच्या सर्व सभासदांनी विनामूल्य सेवा द्यायचं ठरवलं आणि ते विनामूल्य सेवा देऊन 100% उभा करण्याचं काम कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशन केलं. ही संघटनेची एकजूट होती, त्यामुळे झालं. मंडप संघटना होती, त्यात 2019ला कॅटरिंग झाली. अशा जवळजवळ स्लाईड, साऊंड, जनरेटर, आपल्या वेडिंगमधल्या जवळजवळ 36 संघटना, रजिस्टर संघटना कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन झाल्या 2019ला. भारतात मंडपवाल्यांसाठी भरलेलं हे पहिलं प्रदर्शन होतं. खूप प्रयत्न ह्याच्या आधी बरेच ठिकाणी झालेले होते, परंतु ते सक्सेस नाही झाले. परंतु कोल्हापुरात ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला या महाराष्ट्रातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं, विशेष करून सातारा, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड, हे पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे आमचे 10 जिल्हे आहेत त्यांनी ताकदीनं आमच्या पाठीशी उभारून ते यशस्वी करण्याचं काम या सर्व व्यावसायिकांनी केलं. तिथे येणारे स्टॉल धारकही अतिशय खुश होते. निरोप समारंभाच्या वेळी तर त्या स्टॉल धारकांनी स्टेजवरून भाषण केलं स्वतः की अशा पद्धतीची सेवा, जवळजवळ आम्ही 20 वर्ष स्टॉल एक्झिबिशनमध्ये भाग घेतो, परंतु अशा पद्धतीची सेवा, आपुलकी, आपलेपण, जेवणाची व्यवस्था, एव्हरीथिंग ज्या पद्धतीने केलं ते एक आम्ही कमर्शियल हेतू न ठेवता सगळ्या व्यावसायिकांनी आपला आहे, माझं स्वतःच आहे हे समजून करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही सर्वजण यशस्वी झालो. जनरेटरवाल्यांनी जनरेटर तर फ्री दिले, डिझेल सह फ्री दिले. अशा पद्धतीनं ते मंडपम यशस्वी केलं. त्यानंतर 2 वर्षांना आम्ही शिर्डीला केलं, 1 वर्ष गॅप ठेवून परत शिर्डीला, आता 2023ला आपण कोल्हापूरला करतो. या 7 वर्षात जवळजवळ महाराष्ट्रात 1,20,000 मेंबर झालेले आहेत आपले. साऊंडचे असतील, लाईटचे असतील, फ्लावर डेकोरेशन असेल, मंडप व्यावसायिक असतील. ह्या 7 वर्षाचा प्रवास खूप कठीण मी म्हणणार नाही, यशस्वी झाला असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं आत्ता आपण इथे समोर बसलेले, अशी 4 वर्षापूर्वी कालिदासने जी सभा घेतलेली होती, त्यानंतर माझ्या मते आता अशा पद्धतीची संख्या किंवा अशा पद्धतीने एकत्र येण्याचं काम या रायगड जिल्ह्यातल्या सर्व व्यावसायिकांनी केलं. खूप आनंद होते अशा पद्धतीनं एकत्र आल्यानंतर. आपण नेहमी हॅलो माय टेस्टिंग करतच असतो, खुर्च्या लावला का आपल्याला कोण बस पण म्हणत नाही. पण या संघटनेच्या माध्यमातून आत्ता आपल्याला जो मान सन्मान मिळाला आहे, इथं खुर्ची बसायचं असेल, सोफ्या असेल, स्टेजवर बसलेले असतील लोक, हा कशामुळं? फक्त आपण संघटनेचे सभासद आहे म्हणून आपल्याला हा मान सन्मान मिळतो. तर अजून आपण सर्वांना एकत्र केलं, आपण सर्वांना घेऊन चाललो तर अजून किती ताकद आपली मोठी होईल. कोविड आला, आपण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकलेल्या होत्या, परंतु कोविडमध्ये जवळजवळ महाराष्ट्रात 18 आत्महत्या झाल्या. त्यात लाईटवाले असतील, साऊंडवाले असतील, कॅटरिंगवाले असतील, मंडपवाले असतील, कोण चुकलं नाही. आमचा कोल्हापूर जिल्हाही यात चुकला नाही. आमच्याकडे गारगोटी म्हणून तालुका आहे, तिथं आरळगुंडी एक गाव आहे छोटं, तिथला एक छोटा व्यावसायिक होता, त्यानं ते संपवलं आपलं जीवन या कोविडमध्ये. 2 लहान मुलं, विधवा आई आणि बायको, असं छोटं कुटुंब होतं. समजलं संघटनेला, आम्ही तिथं गेलो. जिल्हा कमिटी काय करायचं सुचत नव्हतं किंवा त्यांना काय मदत केली पाहिजे समजत नव्हतं. त्यांचा व्यवसाय कोण पुढे चालवणार. परंतु ग्रामीण दुर्गम भाग असल्यामुळे त्यांचं छोटीशी शेती होती आणि त्यातनं त्यांचं गवताचं बाकीचं काय उत्पन्नाचं साधन नव्हतं. तालुका प्लेसला आलो, तालुका कमिटी एकत्र झालो आम्ही आणि काय करायचं.
तर एक विचार त्यात समोर आला की ते शेतीचं आहे, त्यांना आपण 2 म्हशी घेऊन देऊ. बसल्या बसल्या चहा पीत आमचे 2 ते 2.5 लाख रुपये जमले तिथल्या तिथं. आम्ही त्याच्या 2 म्हशी चांगल्या दूध दुभत्या देणाऱ्या घेऊन दिल्या त्यांना. डेअरीमध्ये त्यांना खातं काढून दिलं. त्या 2 लहान मुलांची शिक्षणाची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनने घेतली आणि अशा पद्धतीनं मदत करण्याचं काम हे संघटनेच्या वतीनं करण्यात आलं. त्याच काळात आपल्याला 50 लोकांची परवानगी होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, सर्व मंत्री महोदय यांना आमची ऑल महाराष्ट्राची कमिटी भेट घेतली त्यांची, त्यांनी भेट दिली. त्यांनी लेखी आश्वासन दिलं नाही, परंतु आपल्याला तोंडी आश्वासन दिलेलं होतं की आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही आणि त्यांनी तो शब्द पाळलेला होता. आणि अशा पद्धतीची कुठेही महाराष्ट्रात कारवाई आपण भले 50 लोकांची परवानगी होती, 500-500 लोकांचे कार्यक्रम केले. आपली त्यावेळेस संघटना नवीन उदयास आलेली होती, संख्या नव्हती. संघटनेच्या वतीने 7 वर्षात या शासनाकडे पाठपुरावा करत मंडप हा आपला व्यवसाय शासनाच्या कडे नोंद करण्याचं यश आपल्याला प्राप्त झाले. त्यातनं आपल्याला आता कर्ज 50 लाखापासून 5 कोटीपर्यंत आपल्या व्यावसायिकाला मिळतं. कर्ज मिळतं नक्की, परंतु त्यासाठी आपण स्वतः अपडेट पाहिजे, आपलं अकाउंट अपडेट ठेवलं पाहिजे, आपला व्यवहार अपडेट ठेवला पाहिजे. जसा काळ हे बदलत चाललाय, आपण इव्हेंटवाल्याकडे बोट करतो, हे न तसं केलं, ते न तसं केलं. त्यापेक्षा आपल्या मुलांना शिकवा, आपली इव्हेंट कंपनी करा. व्यवसाय हा खूप मोठा आहे. प्रचंड मोठी माणसं ह्या व्यवसायातनं झाल्यात, ह्या व्यवसायानं केलेले आहे. आज तर नाशिक कुंभमेळ्याचं काम निघाले, 450 कोटीचं आपल्या व्यवसायाचं काम आहे. म्हणजे सांगा आपला व्यवसाय बंधू किती मोठा असू शकणार आहे किंवा व्यवसाय किती मोठा असू शकणार. आपल्या व्यवसायात करेल तेवढं थोडं आहे. मीच सगळं करतो म्हटलं तर ते नक्की होणार नाही. कुठं थांबलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता इथे जमलेले आपले सर्व व्यवसाय बंधू आहेत, तरुण मित्र आहेत. इथे जमलेल्यांचे सगळ्यांचंच एकमत होऊ शकत नाही, परंतु जमलेले 4-5 लोकांचं तर एकमत होऊ शकते, एक मैत्री चांगली होऊ शकते. बाबा माझ्याकडे काय साहित्य आहे, तुझ्याकडे काय आहे, मी काय करू शकतो, अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. आज जिल्ह्याचं काम करत असताना आज लोकसभा झाली, विधानसभा झाली. जिल्हा संघटना कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशन ही जुनी आहे आणि अतिशय सक्षम आणि ताकदीचे आहे म्हटलं तर चुकीचं नाही. ज्या पद्धतीने तिथले आपले व्यवसाय बंधू एकत्र येऊन काम करतात. आज ही 2 टेंडर ऑनलाईन होती. त्यातले लाईटवाले आमचे एक मित्र होते तुळजापूरचे भोसले म्हणून. योगायोगानं राहुल म्हणत आहेत, नंदकिशोर तोवर माझ्याबरोबर आहेत आत्ता, आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आम्ही 4 जण त्या भोसलेच्या घरात जेवाय बसलेलो. आणि त्यानं मला सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याचं मी लाईटचं काम भरले. मी म्हटलं काही हरकत नाही, भरा, परंतु काम आमच्या कोल्हापूरचे डेकोरेटर काम करतील असं नम्रपणे त्याला सांगितलं. मंडपवाले लातूरचं मंडपवाले आहेत पाटील म्हणून, त्यांनाही काम मिळालं मंडपचं. त्यांनाही आम्ही बोलवून घेऊन सांगितलं की काही हरकत नाही, तुमच्या नावावर काम आहे, निश्चिंत करा, परंतु हे प्रॅक्टिकली काम कोल्हापूर जिल्ह्यातलीच व्यवसाय बंधू करतील. दोघांनी माझा शब्द ऐकला आणि 10 तालुके आहेत आमचे, 10 तालुक्यातल्या आमच्या व्यावसायिकांना काम मिळालं. कुणाचाही एक नया पैसा बाकी राहिलेला नाही.
चांगल्या पद्धतीनं चांगले पैसे मिळले आपल्या व्यावसायिकांनी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांनाही चांगले पैसे मिळाले आणि आमच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेला बी चांगले पैसे मिळाले. त्या जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आम्हाला मदत केली, जे आपले जिल्ह्यातले व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही काम दिलं त्यांनी संघटनेला मदत केली. अशा पद्धतीनं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात काम करतो. एकमेकाच्या कुणाच्याही कोण मध्ये जात नाही. महापालिकेचं टेंडर आहे, कोण काम करते त्याला मदत करतात. रेट तोडायला कोण जात नाही, तर रेट वाढवायसाठी एकमेकाला मदतीला जातात. आज देवस्थान कोल्हापूर महालक्ष्मीचं देवस्थानचंही टेंडर निघतं. तेही पहिले आमची लोक फुकट आईच्या स्मरणार बाबाच्या स्मरणार. आज 2.25 कोटीचं टेंडर काढण्याचं काम या जिल्हा संघटनेच्या वतीने केले आणि ते आपल्या एका व्यावसायिकाला मिळतं. फुकट काम करत होती आपली लोक. तर अशा पद्धतीनं काम केले पाहिजे, एकत्र आले पाहिजे, स्पर्धा असली पाहिजे. स्पर्धा कसली असली पाहिजे? स्पर्धा चांगलं काम करण्याची असली पाहिजे, चांगले पैसे मिळण्याची स्पर्धा असली पाहिजे. खूप लांबचं उदाहरण देत नाही. आमचे आता इथं सिद्धार्थ निकम आमचे पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, 1 वर्षभर झालं असेल माझ्यामध्ये. त्यांच्या रिसेप्शनला आम्ही कोल्हापूरहून सातारला जात होतो. मूळ सातारचे आहेत ते, पुण्यात व्यवसाय करतात पिंपरी चिंचवडला. आम्ही 5 व्यावसायिक एकत्र गाडीतनं कोल्हापूरतनं सातारला येत होतो. मला एक फोन आला की प्लॅस्टिक खुर्ची भाड्यानं पाहिजे 10,000 असं सभा आहे. हां, मी म्हटलो मिळेल, 10,000 खुर्ची पाहिजे. म्हटलं 100 रुपये एकाला भाडं लागेल, फक्त पोच करायचं आहे, तिथनं तिने भरून द्यायचं आहे, इथं आम्ही उतरून घ्यायचं आहे. एका खुर्चीला 100 रुपये भाडं. हे मी सांगितलं, माझं फोन झालं. गाडीत माझे सहकारी मित्र बसलेले सगळे एकमेकाकडे बोलून हसत होते. कारण प्लॅस्टिक खुर्चीला मला इथं किती भाडं आहे माहिती नाही कालदास. हां, 20 रुपये असेल, 10 रुपये असेल, कुठं 5 रुपये आहे. कोणतर आपल्यातला व्यावसायिक एवढं सगळं काम मोठं दिले, 1000 खुर्ची फ्री लावतो पण म्हणतोय. परंतु हे सांगण्याचं उदाहरण काय की 100 रुपये म्हटल्यावर माझे मित्र बरोबरचे हसत होते. 100 रुपये प्लॅस्टिकच्या खुर्चीचं भाडं असते का असं म्हणून. मी म्हटलं तुलाही फोन येणार, 10 मिनिटांनी त्यालाही फोन आला. म्हटलं तूही सांग 100 रुपये. त्यानेही सांगितले 100 रुपये. परत हसत होती सगळे. आम्ही जवळजवळ पोचलो ह्यांच्या रिसेप्शनला आणि ते आटपून निघताना फोन आला परत मला. ठीक आहे भाई, काहीतरी ॲडजस्ट करा आणि 5,000 खुर्ची द्या आणि 5-10 रुपये तरी कमी करा. मी म्हटलं 1 रुपये कमी होणार नाही, 100 रुपये भाडं लागणार. त्यांनी समोरनं डन केलं. मी म्हटलं पैसे रोख लागतील. ठीक आहे भाई, तुम्ही तिथं द्या, मी इथं आल्यावर देतो. हे सगळं बोलणं झालं. माझ्याकडे स्वतःकडे एकही खुर्ची नाही आहे. ही माझी बरोबर असणारे मित्र करतील असं मला वाटलं आणि मी त्यांना सांगितलेलं पण होतं तुम्हीच काम करायचं आहे ते. पण तिने सगळ्यांनी हात वर केला. दरम्यान आम्ही एकमेकाला कोणाला फोन करत होतो. पोझिशन टाईट होती खुर्च्याची. झाली खुर्च्याची व्यवस्था झाली आहे. आम्ही तिथं पोच केली, पैसे मिळाले. एका खुर्चीला 100 रुपये एका दिवसाला भाडं मिळालं. घेणारा पाहिजे, काम करणारा पाहिजे, नक्की देतात. ह्या असंख्य अशी उदाहरणं सांगण्यासारखे. रेट तोडून आपणच आपलं नुकसान करतोय आणि कमी दरात काम करणारा माणूस कधीही मोठा होऊ शकत नाही. आमचा व्यवसाय म्हणजे माझा व्यवसाय गेले 60-70 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी चालू केलेला होता. जे कैलासवासी प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण या कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष. आता ते 2-3 वर्ष झाले आमच्यातून निघून गेलेत. पर तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला ही संघटना स्थापन करून ताकद देऊन गेलीत ती आज महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याचं काम आणि संघटित करण्याचं काम या त्यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही करत आहे. आज असंख्य प्रश्न आहेत. आमचं गाडीतलं मटेरियल कधी नियमानुसार असू शकत नाही.
आजच आम्ही येताना आम्ही बघितलं गाडीच्या टेम्पोच्या वर सगळी लोक बसलेली, कामगार आपले बसलेले असतात. मग तो ट्रॅफिकवाला अडवतो किंवा आर टी ओवाला अडवतो. आर टी ओ तर आता ऐकत नाहीत, ऑनलाईन पावती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एक आम्ही अशी प्रथा ठेवली आहे की आपण कुणासाठी काय केलं तर आपल्यासाठी करतील लोक. कोविडमध्ये असेल, पूर परिस्थितीत असेल, संघटनेनं सदैव प्रशासनानं हाक दिल्यानंतर ज्या ज्या पद्धतीनं सांगतील तसं आम्ही त्यांना सेवा देण्याचं काम केलं संघटनेच्या मार्फत विनामूल्य. त्यामुळं कोल्हापुरात कुठलीही एंट्री नाही पोलिसाला, आर टी ओ कुठलीही पावती आमची करत नाही व्यावसायिकाची. संघटनेचा सिम्बॉल असलेला एक स्टिकर आता माझ्या गाडी पण आहे, बघा तुम्ही, ते प्रत्येकाला आम्ही दिलेलं आहे जिल्हा संघटनेच्या सर्व सभासदांना. हे आम्ही त्यांच्याशी केलेला संवाद असेल, संबंध निर्माण केलेले असतील, तालुका वाईज PSI असेल, PI असतील, तहसीलदार असेल, यांच्याशी असलेले संबंध मीन्स काय की त्यांचे छोटं मोठं काय तर काम असते ते आपण कोणतर तालुका अध्यक्ष नेमलेला असतो, त्यानं पुढाऱ्यानं ते काम करायचं असतं. नवीन कोण प्रांत तहसीलदार आला तर जाऊन त्याला बुके शाल द्यायचा आहे, आपली संघटनेली 4-5 माणसं घेऊन त्याला जाऊन भेटायचं आहे. तुम्ही बघा हे करून संघटना म्हणल्यानंतर ते माणसं तुम्हाला बसायला खुर्ची देतात. आज घर मोलकरणीची संघटना, त्यांचा लाखोचा मोर्चा निघतो. आम्ही करोडोचे मालक इथं बसलोय, आम्ही एकत्र आमचं एक मत नाही. एवढा कष्टाचा हा व्यवसाय ज्या पद्धतीनं आपण करतो त्या पद्धतीनं आपण एकत्र अजूनही एक आलेलं दिसत नाहीत. आता इथं बसलेले सर्वच माझे व्यवसाय बंधू जिल्हा संघटनेला सभासद आहेत का नाही मला माहिती नाही. आपण मटेरियल त्या मंडपमला आला तर 10 लाखाचं मटेरियल खरेदी करू, परंतु ती एंट्री फ्री आहे का, मग माझी राहायची व्यवस्था आहे का, व्यवसाय करणार आपण तिथे खरेदी करणार, व्यवसाय पैसे आपण मिळवणार, आणि ह्या पद्धतीनं अजून आपल्या सगळ्यांचे विचार आहे. आपल्यासारखा दानशूर माणूस कोण नाही असं माझं स्पष्ट मत. फक्त ते कुणासाठी, कस्टमरसाठी, गिरायकासाठी आपण दानशूर आहे. ते काम करताना आणि कमी करतोय, ठरवताना काम झाल्यानंतर आणि राऊंड फिगर करतोय, असं खुशीत घेतो आम्ही पैसे. ते सांगतो माझ्या ह्या पाहुण्याचं लग्न आहे, त्याचं माझा हा ग्रुप आहे, आणि आम्ही कमी करतो, ते खुशीने करतो. तेच घरात पोराबाळांनी काय तर सायकल मागितली, मोटरसायकल मागितली, मोबाईल मागितला की त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून मी नेहमी सांगतो की आपण इतरांच्यासाठी दानशूर आहे. आता इथं 2 महिला आहेत, माझ्या भगिनी आहेत इथं, परंतु ही माझी जी व्यवसाय बंधू आहेत ह्यांच्या पाठीमागे ही ताकद आहे. ती फक्त इथं आलेली नाहीत, ते आहेत म्हणूनच आम्ही हा व्यवसाय करू शकतो. आज माझी आई असेल, माझी बहीण असेल, तिने जे त्याग आम्हाला आमच्यासाठी केलेला आहे म्हणून आम्ही आज इथं पोहोचलेलो आहे. हे इथं बसलेल्या प्रत्येक व्यवसाय बंधूंच्या पाठीमागे ही ताकद आहे, म्हणूनच आम्ही हे करतो, म्हणूनच आम्ही ताटमान्याने व्यवसाय करतो, पैसे मिळवतो, इथं बसायला आम्हाला मान सन्मान मिळतो. हे कोणी विसरू नका माझ्या बंधूंनो, त्यांचा मान सन्मान ठेवा. आयुष्यात तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही, हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. शून्य होतं, माझ्या वडिलांनी शून्यातनं सगळं निर्माण केलं, उभं केलं. अतिशय गरिबीतनं, म्हणजे पोट भरायसाठी हा व्यवसाय करत होती लोक. आता कोण तर म्हटलं स्टेटस सोडा, कोविड बसणं नक्की झाले. कोविडमध्ये आपण बघितलं, आपण धरणे आंदोलन केलं प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या दारात. परंतु कोल्हापूरनं हे आपल्या व्यावसायिकांचा आवाज किंवा या शासनाचं डोळे उघडण्याचं काम कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनने केलेलं होतं. जवळजवळ 5 लोकांना एकत्र यायची बंदी होती आपल्याला. 15,000 लोकांचा मोर्चा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त होता. सगळे व्यवसाय बंधू असतील त्यात होते. दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस आपण मोर्चा काढलेला होता. आमच्या 7 लोकांच्या
केसेस झाल्या त्या पण आपण निर्दोष करून घेतल्या. ही ताकद आपण जर दाखवली तर आपण एकत्र आलो तरच आपल्याला कुठेतरी न्याय मिळू शकतो. आपण सगळ्या राजकीय पक्षाचा असेल संघटनेचा असेल आपण काम करत असतो. कोण ना कोण तर आपला व्यावसायिक बंधू आमदाराच्या ओळखीचा असतो, पालकमंत्र्याच्या ओळखीचा असतो. ह्या बाबतीतच एक उदाहरण देतो. देवस्थानचं एक आमच्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरचं बिल होतं. एक विद्वान कलेक्टर आमच्याकडे आलते. त्याने आमच्या व्यवसाय बंधूकडनं दिवस रात्र काम करून घेऊन तिची स्तुती केली ती. त्याच्या खांद्या वाटून फोटो होता, त्याला तेंडुलकर म्हटले. आमचा व्यवसाय बंधू बिल द्यायला गेला, 1 महिना त्याला भेट दिली नाही. तो संघटनेकडे रडत आला. तत्कालीन पालकमंत्री आमचे आदरणीय बंटी पाटील, संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्याकडे गेलो. 2 वेळा त्यांनी फोन केला कलेक्टरला. त्यांनी गेले असतील साहेबांच्याकडे कोण म्हणून त्यानं इजी घेतलं कलेक्टरनं. आम्ही पालकमंत्र्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसलाच गेलो. अगदी शुद्ध चांगल्या मराठी भाषेत कलेक्टरला सांगितल्यावर 7:30 वाजता त्या आमच्या व्यवसाय बंधूचा चेक हातात मिळाला. 7:30 वाजता सेम दिवशी. आपले संबंध कुणाशी कसे चांगले आहेत, आपण कसं कुणाशी वागतो ह्याच्यावर खूप डिपेंड आहे. आणि आपण कुणासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आपल्यासाठी काहीतरी लोक करतील. व्यवसाय खूप बदलला आहे. पुरावाबरोबर चाललं पाहिजे. आपण नवीन काय अपडेट घेतले पाहिजेत. पोरगा हाताखाली आले म्हणून त्याला आपला व्यवसाय मोठा झाला आणि त्याला कामाला लावा, चुकीचं आहे. करू नका. शिकवा मुलांना, शिकवलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे खजिनदार आहेत विजय सूर्यवंशी बुरुड समाजाचे. अतिशय गरीब परिस्थितीनं 600 रुपये पगारावर काम करत होते. माझा मित्र आहे, तो गेले 40 वर्ष झाले. 4 बंधू आहेत. खूप बिकट परिस्थितीतनं त्यांनी हा व्यवसाय चालू केला. आज तिची मुलगी MBBS डॉक्टर आहे. खूप अभिमान वाटतो की माझ्या मंडपवाल्याच्या मित्राची मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहेत. असंख्य आता ह्या गोष्टी आपल्याला इजी झालेल्या आहेत, त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे. तुम्हाला तर पुणे जवळ आहे, मुंबई जवळ आहे. आपल्या मुलांना शिकवा. म्हणजे शिकवा मीन्स या आपल्या व्यवसायिकात जर आपण 100 रुपये मिळवत असेल तर आपला मुलगा शिकला तर तेच काम तो 1000 रुपये घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. कारण शिक्षणाशिवाय नक्कीच काही करू शकत नाही. जी टेंडर 2 मिळाली म्हणलो बाहेरच्या लोकांना, बाहेर मीन्स भारत देश एक आहे. कोणी कुठे टेंडर भरू शकतो, कोणी कुठं काम करू शकतो. परंतु आमच्या कोल्हापूरच्या व्यावसायिकांना ते का मिळालं नाही? कारण तिची फाईल तेवढी अपडेट नव्हती. टेंडर जे भरायचं आहे, जे नियम अटी आहेत त्याला आम्ही पात्र होत नव्हतो. ह्या सगळ्या गोष्टी ही नवीन तरुण पिढी आहे, त्यांना या अवगत आहेत गोष्टी. त्यासाठी आपण त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं पाहिजे, केलं पाहिजे. शासन दरबारी आपण 7 वर्ष झाले नुसती आपली संघटना झालेली आहे. शासन दरबारी आपला व्यवसाय रजिस्टर झालेला आहे. आपल्याला कर्जही मिळतं. मदतीसाठी आता फंड म्हणतात. प्रत्येक जिल्ह्यात तशा पद्धतीनं ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. कोल्हापुरातही असा फंड खूप वर्ष झालं आहे. जसं मदत लागेल तसं ती करत असतात किंवा कर्ज स्वरूपात देत असतात व्यावसायिकांना. हे त्या लेवलला आपण पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. तालुका प्लेस असेल, जिल्हा कमिटी असेल. जिल्हा कमिटीचे किमान वर्षातनं 3-4 मीटिंग व्हायला पाहिजेत. तालुक्याची प्रत्येक महिन्याला कमिटीची मीटिंग व्हायला पाहिजे, काय चाललंय काय नाही. आणि भोजनासहित मीटिंग असली पाहिजे. भोजन कुणाला मिळत नाही असं नाही, परंतु त्या निमित्त आहे की त्या निमित्तानं माणूस 1 तास 2 तास एकत्र येतो, काही ना काहीतरी चर्चा होत असते.
विचाराची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे अशा पद्धतीनं काम केलं तर आपण एकत्र राहू, खूप चांगलं काय तर करू. आपला व्यवसाय सुद्धा इमर्जन्सी सेवेत रुजू व्हावा ह्यासाठी आम्ही खूप आता 7 वर्ष अपडेट त्या सरकारकडे करत आहे की काही असो आपला व्यवसाय तिथं लागतोच. कुणाची मयत हो, काही हो, सभा हो, पंतप्रधान येऊन द्या, कोणी येऊन दे, तिथं आपली सेवाही नक्कीच लागते. परंतु आपणही थोडं नियमानं राहिलं पाहिजे, आपणही नम्र असलं पाहिजे. समोरचा कोण शिपाई अधिकारी असेल किंवा मोठा अधिकारी असेल, आपण त्याला नम्रपणे जर सांगितलं तर नक्कीच तो काहीतरी आपल्याला मुभा देत असतो. ती अरेरावी वागतात हे मान्य आहे, परंतु आपल्यातले कोणतर आपण ज्यांचे मंत्री असतील, आमदार असतील, त्यांचं आपण काम करतो त्यांच्याशी बोलून घ्या. जिल्हा संघटना काय जास्त अरेरावी केली तर संघटना तिथं पोचली पाहिजे, संघटनेचे सर्व पदाधिकारी पोचले पाहिजे. हे पदाधिकाऱ्यांची सगळ्या जबाबदारी, तसेच या सभासदांचीही जबाबदारी आहे. आज त्याच्यावर आली, आपल्या वेळ कधी येणार नाही. यासाठी एकत्र येऊन अशा पद्धतीचं कोण आपल्याला त्रास देत असेल तर त्याला त्यासाठी लढलं पाहिजे. बराच उशीर झालेला आहे तसा. ही मंडपम सगळ्यात महत्त्वाची, ही तळागाळातल्या वाड्या वस्तीतल्या आपल्या व्यावसायिकांना हे साहित्य कुठं मिळतं, हा सोफा कुठं मिळतो, ती शिवारी खुर्ची कुठं मिळते, केवढ्याला मिळते, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतील. आणि खास करून आम्ही आता कोल्हापूर जिल्हा संघटनेनं हे आपल्या माता भगिनी महिला जी आपली ताकद आहे, आम्ही तिथं 500 रुपये एंट्री ठेवलेले आहे, परंतु महिलांना विनामूल्य आम्ही प्रवेश देत आहे. माझ्या महिला भगिनींना किंवा इथं बसलेले माझे व्यवसाय बंधू आहेत त्यांना माझं आमंत्रण आहे की आपल्या घरच्या लोकांनाही तिथे घेऊन यावं आणि हे सोहळा किंवा काय आहे, हे काय चाललंय हे दाखवावं. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याची महिला आघाडी आपल्या माता भगिनींच्या स्वागतासाठी सज्ज असेल, सेवा करण्यासाठी सज्ज असेल. आपण सर्वांनी या इथं यावं एवढं मी आग्रहाचं आमंत्रण करतो. अशीच किमान वर्षातनं एक जिल्ह्याची सर्व कानाकोपऱ्यातल्या व्यवसाय बंधूंची मीटिंग. जिल्हा आता तसा खूप मोठा आहे, हा 2 पार्टमध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे अंतर जास्त आहे. आणि आपली संध्याकाळचीच मीटिंग असते. आपल्याला एका दुसऱ्याला कुठलं काम आलं तर ते मीटिंग सोडतो, ते काम पहिलं महत्त्वाचं करतो. त्यामुळं हे मंडपम झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा प्रतिनिधींची चर्चा करून आपण थोडे फेरबदल करणार आहे. आपल्याही काही सूचना असतील तर आपण नक्की संघटनेकडे कळवा. काही अडचणी असतील संघटनेला सांगा. जिल्हा संघटने, तालुका संघटनेकडं त्यातनं तुम्हाला काय न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्र राज्य संघटनेला कळवा. निश्चित छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकापर्यंत पोहोचण्याचं काम ही संघटना करेल. एवढंच या ठिकाणी मी अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो गई.